नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 27 सप्टेंबर 2025. आजपासून पुढील 15 तारखेपर्यंतचा अंदाज, 15-16 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. त्यामध्ये परतीचा पाऊस कधी जाणार आपण सांगणार आहोत. पण ह्याच्या अगोदर पण आपण आपल्या चॅनलवर म्हणजे यूट्यूबमध्ये हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सतत अंदाज दिलेले आहे. डिसेंबरपासून परतीचा पाऊस ह्या तारखेमध्ये जाणार. त्याच तारखेवर आपण ठाम आहोत. तळ्यात मळ्यात आपली भूमिका नाही. प्रत्यक्ष आपण प्रत्येक दररोज डेली व्हिडिओमध्ये सांगत आहोत की तारीख जी आहे त्यामध्ये 13 ऑक्टोबरच्या नंतर 13-14 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये परतीचा पाऊस काढता येणार. त्यानंतर वातावरण क्लिअर होणार. हे आपला अंदाज होता. तो अंदाज आता तंतोतंत खरा उतरत आहे. तर आज मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आपण हे पण अंदाज सांगणार आहोत. त्यामध्ये आज पाहिलं तर विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज. त्याचबरोबर हिंगोली, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये उद्या सकाळपर्यंत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे भागामध्ये, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता उद्या सकाळपर्यंत. एकंदर पाहिजे तर नाशिक विभागामध्ये मात्र आजपासून पाऊस प्रमाणात वाढ होणार आहे. आजपासून नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर धुळे, जळगाव या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. हा वादळी वाऱ्यासह. तर आणि मुंबई, ठाणे या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची पण शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे या भागामध्ये आज आणि उद्यापासून जोरदार 30 तारखेपर्यंत मुंबई, ठाणे या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार. तर एकच जर पाहिलं तर आणि उद्याचं वातावरण जे असेल तर उद्या 28 तारीख. तर 28 तारखेला मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पण जे पूर्वेचा भाग आहे नांदेड आणि तेलंगणा राज्यात जे बॉर्डर तालुके आहेत त्या भागामध्ये मात्र उद्या दुपारच्या नंतर काही भागामध्ये पाऊस कमी होईल. पण मराठवाड्यामध्ये उद्या सुद्धा काही भागामध्ये पाऊस सुरू होणार. त्यामध्ये उद्या 28 आणि 29 तारखेपर्यंत त्यामध्ये बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली ह्या जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे. त्यामध्ये तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 28-29 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर 28-29-30 तारखेला या भागामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे. एकच जर पाहिलं तर 30 तारखेपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत परत अजून मराठवाडा असेल की विदर्भ असेल ह्या विभागामध्ये उघडीप राहणार आहे. त्याचबरोबर पुणे विभाग आणि ठाणे, मुंबई या भागामध्ये सुद्धा 1 ते 2 तारखेला उघडीप असणार आहे. पण परत अजून एक लो प्रेशर येणार आहे. त्यामध्ये 3 तारखेपासून परत अजून पावसाची सुरुवात होणार आहे. त्यामध्ये विदर्भापासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे काय होणार की परत अजून हा पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे येणार 7 तारखेपर्यंत. तर मुंबई, ठाणे या भागामध्ये 7 तारखेला जोरदार पाऊस. तर 5-6 तारखेला मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस. अमरावती विभागामध्ये, अमरावतीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये म्हणजे वाशिम, बुलढाणा, मेकर, देवगड, सिरोड या भागामध्ये 5-6 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुणे विभागामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 5-6 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदर सांगितलं मुंबई, ठाणे या भागामध्ये 6-7 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. परत अजून थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस कमी होणार आहे. म्हणजेच 8-9 तारखेला पाऊस कमी होणार. तर परत अजून एक लो प्रेशरची शक्यता आहे. त्यामध्ये 10-11 तारखेपासून तो अजून लो प्रेशर परत इकडे येण्याची पण शक्यता आहे. त्यामध्ये नंतर मात्र 14 तारखेपासून पुढे मात्र वातावरण आपल्या राज्यातून क्लिअर होणार आहे. त्यामध्ये काही भागातून 14 तारखेपासून बघा मी सतत सांगत होतो की आपल्याला डिसेंबरपासून की ते पाऊस लांबणार आहे. माझी भूमिका ही तळ्यात मळ्यात नाहीये की मी गेली 5-6-7-8 महिन्यापासून सांगत होतो. अगदी तोच अंदाज खरा होत आहे आणि अचूक उतरत आहे. ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की हे वर्ष जे आहे हे महापुराचं वर्ष आहे. नद्या नाल्यांना खूप मोठे महापूर होती. सरासरीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल. म्हणजे त्याच्यामध्ये टक्केवारी सुद्धा दिली नव्हती. अनलिमिटेड असतो त्या सरासरीपेक्षा खूप म्हणल्यानंतर अनलिमिटेड. तर या प्रकारे पाऊस झाला आणि आपल्या शेती पिकाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती नुकसान झालेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे हा 2025चा मान्सून आहे. ओला दुष्काळ आहे. सर्वत्र अशीच परिस्थिती झाली. तर काही पिकं पाण्यामध्ये गेलेले तर काही पावसाने गेलेले आहेत. अशी परिस्थिती झालेली आहे. तर अजून म्हणजेच 14 तारखेपासून 14-15 तारखेपासून 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकतो. 14-15 तारखेपासून इथं वातावरण मात्र क्लिअर सूर्यप्रकाशित इथं मान्सून निघून गेलेला असेल अमरावती विभागामधून. तर मराठवाड्यामध्ये सुद्धा 15 तारीख दिलेली. त्यामध्ये 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकतो. 15 तारखेपासून मराठवाड्यामध्ये क्लिअर वातावरण राहणार आहे. त्यामध्ये मान्सून गेलेला असेल. 15 तारखेला 1 दिवसाचा आपण डिफरन्स दिलेला आहे. त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये 15 तारखेपासूनच वरच्या भागामध्ये पाऊस गेलेला असेल. त्यामध्ये आणि एकूण जर पाहिजे तर 20 तारखेपर्यंत ह्या सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातून सुद्धा मान्सून
जाईल हा आपल्या मान्सूनचा येण्याचा आणि इथून पुढे जे आहे ते आपला अंदाज असा आपण दिलेला आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करण्यास विसरू नका, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.